महाराष्ट्रातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माहितीये, हा हंगाम आपल्या सगळ्यांसाठी खूपच आव्हानात्मक होता, नाही का? पण थांबा, आता एक अशी बातमी आहे जी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. हो, ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे आणि आपण त्यावरच सविस्तर बोलणार आहोत. पण त्याआधी एक छोटीशी आठवण. शेती आणि बाजारपेठेबद्दल अशीच खरी आणि वेळेवर माहिती हवी असेल तर आपलं कृषीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूया. हंगामाची सुरुवात किती अवघड होती हे सांगायला हा एकच आकडा पुरेसा आहे. तब्बल 1,31,465 हेक्टर. विचार करा की एवढ्या मोठ्या क्षेत्रावरची रब्बी पिकं आपल्या हातून गेली. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हे फक्त आकडे नाहीत, तर यामागे प्रत्येक शेतकऱ्याचा घाम आणि त्याचं झालेलं नुकसान दडलेलं आहे. आणि या सगळ्या नुकसानीला कारण ठरला तो मार्च आणि एप्रिल महिन्यात आलेला अवकाळी पाऊस. या पावसानं तर अक्षरशः धुमाकूळ घातला. गहू, हरभरा, फळबागा काहीच सोडलं नाही. कित्येक शेतकरी यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. सगळं काही डोळ्यादेखत वाहून गेलं. ठीक आहे, हे सगळं झालं नुकसानीबद्दल. खूप वाईट झालं. पण म्हणतात ना, प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते. तर मग ह्या सगळ्या निराशेत कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही चांगली बातमी आहे का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. आणि ती बातमी खरंच खूप मोठी आहे. आता पुढे जाण्याआधी आपण एकदा पटकन बघूया की या अवकाळी वादळाचा फटका बसला तरी कुठे कुठे. बघा, राज्यातले जवळपास 29 जिल्हे यामुळे प्रभावित झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. ही एक अशी वेदना आहे जी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली. आणि हे आकडे बघा, यातून नुकसानीची तीव्रता लगेच लक्षात येते. कृषी विभागाच्या माहितीनुसार सगळ्यात जास्त फटका बसलाय तो नाशिकला, तब्बल 33,481 हेक्टर. त्याखालोखाल जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांचा नंबर लागतो. यावरून नुकसानीची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज येतो. आणि आता ती बातमी ज्याची आपण सगळे वाट बघत होतो. या सगळ्या नुकसानीच्या वातावरणात कापसाच्या दरांमध्ये एक मोठी उसळी आलीय, जी शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा घेऊन आलीय. चला, या आशेच्या किरणाबद्दल आता नीट जाणून घेऊया. तर ही भाववाढ अचानक नाहीये. यामागे काही जागतिक कारणं आहेत. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी प्रचंड वाढलीय आणि त्याचा थेट फायदा आपल्या स्थानिक बाजारपेठांना होतोय, ज्यामुळे कापसाचे भाव 9,000चा आकडा ओलांडून पुढे गेले आहेत. अहो, 9,000 तर फक्त सुरुवात आहे. एका बाजार समितीने तर या हंगामातले सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेत. ही बातमी ऐकून प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच ऊर्जा मिळेल. आणि ती बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातली पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. हो, याच बाजार समितीने या हंगामात एक नवीन इतिहास लिहिला आहे आणि शेतकऱ्यांना असा भाव मिळवून दिलाय जो याआधी कधीच मिळाला नव्हता. अगदी बरोबर. या हंगामातला सर्वाधिक भाव. जेव्हा बाजारातले जुने विक्रम मोडले जातात तेव्हा ती एक ऐतिहासिक घटना असते आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. आणि तो विक्रमी भाव आहे 9,125 रुपये प्रति क्विंटल. पुलगाव बाजार समितीमध्ये मिळालेला हा दर या हंगामातील सगळ्यात जास्त दर आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचं खरं चीज झालं म्हणायचं. हा एक मोठा विजय आहे. बरं, पुलगावने तर विक्रम केला, पण मग ही तेजी फक्त पुलगावपुरतीच आहे का? तर अजिबात नाही. हा जो चांगला ट्रेंड आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरलाय. चला बघूया इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे. सुरुवात करूया अकोटपासून. इथे बघा, भाव जवळजवळ 9,000च्या दारात पोहोचलाय. 8,995 रुपये प्रति क्विंटल. काय जबरदस्त भाव आहे हा. आता सेलूच्या खासगी बाजाराकडे वळूया. तिथेही सुपर क्वालिटीच्या कापसाला 8,770 रुपयांचा शानदार दर मिळाला आहे. मराठवाड्यातली एक महत्त्वाची बाजारपेठ परभणी. इथे सुद्धा भाव 8,660 रुपये प्रति क्विंटलवर गेलाय, जो की खूपच चांगला मानला जातो. परभणीच्या जवळच मानवत बाजार समितीतही तेजी कायम आहे. इथे 8,611 रुपयांचा दर मिळाला आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की ही तेजी सगळीकडे आहे. आणि आता विदर्भातल्या उमरेड बाजार समितीकडे पाहूया. इथेही भाव 8,500च्या वर म्हणजे 8,550 रुपयांवर पोहोचलाय. या सगळ्या आकड्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होतीये की संपूर्ण राज्यात कापसाला सोन्याचा भाव मिळतोय. तर मग या सगळ्या आकडेवारीचा, या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय? यातून आपण काय समजून घ्यायचं? बघा, यातले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. 1. कापसाचे दर सध्या या हंगामातल्या सर्वोच्च पातळीवर आहेत. 2. अनेक बाजार समित्यांमध्ये भाव 8,500च्या वरती आहे. 3. पुलगावमध्ये तर तब्बल 9,125 रुपयांचा विक्रमी दर मिळालाय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक संधी आहे. त्यामुळे बाजारात काय चाललंय यावर लक्ष ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. आणि हेच आजचं सार आहे. ज्या हंगामात हवामान आणि बाजारभाव दोन्ही कधी बदलतील याचा नेम नाही, तिथे योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती हेच आपलं सगळ्यात मौल्यवान पीक आहे. कारण माहिती असेल तरच योग्य निर्णय घेता येतात. तर बाजारातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडींची अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी आपलं कृषी साथी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यापर्यंत अशीच उपयुक्त माहिती पोहोचवत राहू. धन्यवाद.